इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 या विषयाचा पहिला पाठ आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा पाठ आपण पाहणार आहोत. मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते. रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात. पृथ्वीपासून त्या खूप दूरवर आहेत. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात. आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. याशिवाय इतर तारे, ग्रह हे देखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खगोलीय वस्तू कशाला म्हणतात हे समजून घ्यायचं आहे की आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असं म्हणतात. आणि चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा आकार गोल आहे, तो आपण सहज पाहू शकतो. आता तुमच्यासाठी एक उपक्रम आहे. साधारणतः एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करा. हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे करा. मुद्दे कोणते आहेत की खगोलीय वस्तूंचा रंग, त्यांचे आकार, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता म्हणजे लुकलुकणे आणि त्यांच्या स्थानातील बदल. म्हणजे काय करायचं आहे की एका आठवड्याच्या अंतराने, म्हणजे समजा ह्या आठवड्यात सोमवारी तुम्ही आकाशाचं निरीक्षण केलं, तर निरीक्षण करताना रात्रीच्या वेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की त्या रात्री तुम्हाला ज्या खगोलीय वस्तू दिसतात त्यांचे रंग तुम्हाला पाहायचा आहे, त्यांचे आकार पाहायचे, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता म्हणजे लुकलुकणं पाहायचं आहे, त्यांच्या स्थानातील बदल, स्थान म्हणजे ठिकाण, तो झालेला बदल हा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या आठवड्यातसुद्धा तुम्हाला सोमवारी असंच निरीक्षण करायचं आहे. आणि मग त्यावेळेला ह्या मुद्द्यांच्या सहाय्याने तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. पहिल्या आठवड्यात केलेलं निरीक्षण, दुसऱ्या आठवड्यात त्याच्यामध्ये झालेला, त्या ठिकाणामध्ये झालेला बदल, या मुद्द्यांच्या सहाय्याने हे निरीक्षण करायचं आहे. असा हा उपक्रम आहे. आता आपण पाहणार आहोत की तारे कशाला म्हणतात. तर तारे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असं म्हणतात. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. स्वतःचा प्रकाश असतो, त्याला स्वयंप्रकाशित म्हणतात. पुढं आपण पाहूया की हे जे चित्र दिसतंय तुम्हाला, तर हे चित्र आहे सूर्याचं. आणि सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. म्हणजे दिवसासुद्धा चांदण्या आकाशामध्ये असतात, परंतु सूर्याचा प्रखर प्रकाश असल्यामुळे त्या चांदण्या आपल्याला दिसत नाहीत. पुढचा मुद्दा पाहायचा आहे आपल्याला की ग्रह कशाला म्हणतात. तर ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. मग त्यांना प्रकाश कुठून मिळतो, तर त्यांना प्रकाश ताऱ्यांकडून मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात.
ही ग्रहांविषयी माहिती आहे. आता पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे की सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी काय आहे तर एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो, ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय की सूर्याच्या भोवती पृथ्वीचं फिरणं याला परिभ्रमण असं म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. ते ग्रह कोणते आहेत तर एक पृथ्वी तर आहेच, परंतु ती पृथ्वीशिवाय कोणता आहे की बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावं आहेत. मग सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह किती झाले? पृथ्वी, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून एवढे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आहेत. आता हे जे चित्र आपल्याला समोर दिसतंय हे पृथ्वीचं छायाचित्र आहे, म्हणजे फोटो आहे. आणि तो कृत्रिम उपग्रहाने टिपलेला हा फोटो आहे. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा असं म्हणतात. ग्रहाची कक्षा म्हणजे काय की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहांची कक्षा म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. आता या ठिकाणी आपल्याला कक्षा नवीन मुद्दे पाहिजे आहेत की ग्रहाची कक्षा कशाला म्हणायचं, नंतर सूर्यमाला कशाला म्हणायचं हे या ठिकाणी आपण पाहिलं. की कक्षा कशाला म्हणायचं की सूर्याभोवती ग्रह एका ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो म्हणजे फिरतो आणि त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. आणि सूर्य हा तारा आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असं म्हणतात. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. आता बघूया इतर खगोलीय वस्तू कोणत्या आहेत. तर उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांना सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. या ठिकाणी हे पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप आहे. आणि कक्षा जर पाहिजे तर समोर इकडं बघा, ह्या रेघा दाखवलेल्या आहेत. तर त्या रेघा म्हणजे त्या ग्रहांची कक्षा आहे, म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा त्याचा मार्ग म्हणजे रस्ता. त्या पद्धतीने त्याच रस्त्याने ते ग्रह सूर्याभोवती फिरतात. त्यांना ग्रहांची कक्षा म्हटलं जातं. त्यानंतर बटुग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत.
त्यांना बटुग्रह म्हणतात. बटुग्रह म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान खगोलीय वस्तू आहेत. आता ह्यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. त्यानंतर लघुग्रह, मंगळ, व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. पहा, मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान या ठिकाणी हे बघा, हा गुरु आहे आणि हा मंगळ आहे. ही मंगळाची कक्षा आहे आणि हा गुरु आणि मंगळ या दोन्हींच्या मध्ये खगोलीय वस्तूंचा हा पट्टा आहे आणि हा पट्टा याला लघुग्रह असं म्हणतात. सूर्याच्या तुलनेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. खाली सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. पहा, ही सगळी सूर्यमाला आपल्याला दिसते आहे. याच्यामध्ये हा मध्यभागी सूर्य आहे. सूर्याच्या शेजारी हा बुध, नंतर हा शुक्र, नंतर हे पृथ्वीनंतर हा मंगळ, पृथ्वीच्या शेजारी पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे आणि मंगळ झाल्यानंतर हा गुरु आहे इकडं. त्याच्यानंतर शनी आहे, नंतर युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. हा बटुग्रह आहे. हा बटुग्रह आणि गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये हा जो लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे, तर हा पट्टा म्हणजे लघुग्रह आहेत. या ठिकाणी ह्या सूर्यमालेत आपल्याला सूर्य हा तारा दिसतोय. त्याच्या भोवती फिरणारे ग्रह दिसत आहेत, उपग्रह दिसत आहेत, तसंच बटुग्रहही पाहिला आणि लघुग्रह. एवढ्या गोष्टी आपण ह्या सूर्यमालेच्या छायाचित्रामधून पाहिलेल्या आहेत आणि या सर्वाला सूर्यमाला असं म्हणतात. आता या सूर्यमालेचं निरीक्षण करून काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधता येतील. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर या ठिकाणी पहा, बुध आपल्याला दिसतोय. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे, म्हणजे कितव्या ठिकाणावर आहे? तर सूर्यापासून पहिल्या स्थानावर बुध आहे, दुसऱ्या स्थानावर शुक्र आहे आणि तिसऱ्या स्थानावर पृथ्वी आहे. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता? पृथ्वी आणि बुध. पहा, पृथ्वी आणि बुध याच्यामध्ये म्हणजे दरम्यान म्हणजे मध्ये शुक्र आहे. मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा. मंगळ ग्रह हा मंगळ ग्रह आहे आणि त्याच्या
बाहेरचे जे ग्रह आहेत त्यांची नावं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह आपल्याला दिसत आहेत. सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह हा या ठिकाणी नेपच्यून हा आहे. आता आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते पाहूया. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. पहा, या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात? म्हणजे झाडावरून गळलेली पाने, फुले आणि फळे हे कोणत्या दिशेला पडतात? याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. डोंगरावरून सुटे झालेले खडक हे कुठं पडतात? म्हणजे सुटे झालेले म्हणजे निसटलेला दगड कोणत्या दिशेला पडतो? आकाशातून येणारा पाऊस हा कोणत्या दिशेला पडतो? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते. नवीन शब्द आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे अवकाश. ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश, यालाच अंतराळ असं म्हणतात. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. भारतीय अवकाश मोहीम. पहा, या ठिकाणी हे जे चित्र आहे ते चंद्रयानाचं आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो, त्याला इस्रो म्हणतात. त्याचं इंग्रजी नाव असं आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर यामधील प्रत्येक शब्दाचा एक एक अक्षर घेऊन असं इस्रो हे नाव तयार झालेलं आहे. या ठिकाणी पहा. तर या इस्रोमार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चंद्रयान-1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. म्हणजे मानवाशिवाय, त्यामध्ये माणूस नाही, मानवाशिवाय असलेली ती म्हणजे मानवविरहित आहेत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. पहा, या ठिकाणी मंगलयानाचं हे चित्र आहे. आणि मंगलयानाने भारतीय प्रदेशाचं अवकाशातून काढलेलं हे छायाचित्र आहे, म्हणजे फोटो आहे. तर हा जो भाग आहे हा भारतीय प्रदेश आहे.
दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. पहा या ठिकाणी चित्र आहे. त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात. त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवले जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना अंतराळवीर म्हणतात. पहा, राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होत. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. आता तुम्हाला एक उपक्रम असा आहे की भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांचे कार्य याविषयी माहिती मिळवायची आहे. कृत्रिम उपग्रह कशाला म्हणतात ते पाहूया. शेती पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय की हे मानवाने तयार केलेले उपग्रह आहेत, म्हणजे म्हणून ते निसर्गतः नाहीत, नैसर्गिक नाहीत, म्हणून त्याला कृत्रिम उपग्रह म्हणतात. आणि त्याचा उपयोग या ठिकाणी आपल्याला माहिती होतं की शेती पर्यावरणाचं निरीक्षण, हवामानाचा अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे आणि संदेश वहन करण्यासाठी याचा वापर केला जातो. आता पृथ्वीसारखी सजीवसृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीवसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. म्हणजे पृथ्वीसारखी सजीवसृष्टी म्हणजे पृथ्वीवर जसे सजीव आहेत तसेही सजीव असलेला एकही ग्रह आतापर्यंत अवकाशाचं संशोधन करणाऱ्या संशोधकांना सापडलेला नाही किंवा आढळलेला नाही. त्यामुळं पृथ्वी ही अनमोल ग्रह आहे आणि त्यामुळं पृथ्वीवरील पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे. आणि त्याची जर हानी झाली तर त्यामुळं सजीवसृष्टी जे सजीव आहेत पृथ्वीवरील त्या सजीवसृष्टीचा ऱ्हास होऊ शकतो, म्हणजे ते नष्ट होऊ शकतात. आता आपण काय शिकलो? सूर्य हा तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. आता स्वाध्याय पाहूया आपण. काय करावे बरे? याच्यासाठी तुम्ही विचार करायचा आहे की लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे.
निखळली म्हणजे निसटली आहे आणि ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? काय उपाय करू शकतो आपण? तर याच्यावर विचार करायचा आहे आणि तुमचं मत सांगायचं आहे. त्यानंतर आणखी प्रश्न असा आहे की जरा डोके चालवा, म्हणजे तुम्ही विचार करायचा आहे. सूर्य अचानक गडप झाला. सूर्य अचानक गडप झाला तर सूर्यमालेचे काय होईल? तर सूर्यच नष्ट झाला, गडप झाला, तर सूर्यमालेचं काय काय होईल याचा विचार करायचा आहे. असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कुठे राहता हे तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? तर तो पत्ता आपल्याला आपला पत्ता लिहायचा आहे. या ठिकाणी सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावायचा आहे. या ठिकाणी आपल्याला सूर्यमालेचं चित्र पुस्तकामध्ये आहे. या चित्राचं निरीक्षण करायचं आणि या ठिकाणी काही ग्रहांचे क्रम हे बदललेले आहेत, तर ते योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. तर तो कसा लावणार? तर सर्वप्रथम आपल्याला या सूर्यमालेतील ग्रहांची नावं क्रमाने लिहायची आहेत आणि क्रमाने लिहून आपल्या लक्षात येईल की कोणता ग्रह त्याच्या जागेवरती नाही आहे, त्याचा क्रम चुकलेला आहे हे लक्षात येईल. मी कोण? आता हे कोड आहे, याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. तर याचं उत्तर काय आहे की नेहमी आपण पाहतो आणि प्रकाशित भाग हा त्याचा नेहमी बदलत राहतो. दुसरा प्रश्न आहे की मी स्वयंप्रकाशी आहे, म्हणजे मला स्वतःचा प्रकाश आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो. मग कोण आहे ते सांगायचं आहे. मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवतीही फिरतो. म्हणजे स्वतःभोवती फिरतो, ग्रहाभोवती फिरतो आणि ताऱ्यांभोवती फिरतो. तर मी कोण आहे हे ओळखायचं आहे. हे कोड आहेत. मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालतो. स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्यांभोवती. तर कोण आहे ते ओळखायचं आहे. माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही. मग मी कोण आहे ते सांगायचं. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. मग कोण आहे ते सूर्यमालेचं निरीक्षण करून लक्षात येईल. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात याचेही उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. हे 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत.